आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेली 6 ते 7 वर्ष जे मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम जी चालवतोय ती का चालवतोय हेही मी वारंवार सांगतो. कारण बहुतांश भारतीय त्यातल्या त्यात मराठी गुंतवणूकदार हे एकतर समभाग गुंतवणुकीत येत नाहीत. कारण त्यांचं काहीतरी कारण असतं. आमच्या वडिलांनी नाही शिकवलं, आजोबांनी नाही शिकवलं, आमच्या पालकांनी नाही शिकवलं, तरी ते गेले. म्हणजे त्यांचं वय आता 60-65 तरी त्यांनी इक्विटी म्हणजे समभाग गुंतवणुकीत नाहीयेत. ते त्यांचं अजूनही 6.5% फिक्स डिपॉझिट, त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये त्यांना माहीत नसतं किती टक्के मिळतात. जेव्हा त्यांना सांगतो मी जरा बघा किती मिळाले, मग त्यांना कळतं की त्यांना 10 वर्षात 5.5%च मिळालेत, 6%च मिळालेत. मग त्यांचे डोळे उघडतात. असे बहुसंख्य मराठी गुंतवणूकदार आहेत. हा, पण एक गंमत म्हणजे हे सगळे गुंतवणूकदार स्वतःला वॉरन बफे, त्याच्यानंतर राकेश झुंझुनवाला, केडिया असे सगळे समजत असतात. कारण त्यांना जगातलं सगळी माहिती त्यांना समभाग गुंतवणुकीविषयी असते. असो, कारण हा एक अतिशय दुःखद घटना आहे जी घडते. आता त्याचाच एक भाग हा आजचा व्हिडिओ मी किंवा व्लॉग ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये तोच विषय मी घेतलेला आहे. आजच्या व्लॉग अथवा व्हिडिओचं शीर्षक आहे झिरो प्रमोटर होल्डिंग ऑफ लिस्टेड कंपनीज, अथवा मराठीत शून्य प्रवर्तक धारक असलेल्या आस्थापना. आता इथे एक सांगायला दुःख होतं की काही मराठी आडनाव असलेल्या व्यक्ती ते माझ्यावर हसतात, माझी टिंगल करतात की एवढं मराठी बोलू नका. म्हणजे मला लाज वाटते अशा लोकांना. स्वतःची मराठी जी मातृभाषा आहे तिची लाज वाटते. याचा अर्थ त्यांना स्वतः मातृ म्हणजे आई, त्यांना स्वतःच्या आईची लाज वाटते. उलट मी एक अमराठी आडनाव असलेला माणूस शुद्ध मराठीत बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. उलट मी परदेशात असतो तर माझा प्रत्येकाने माझा गौरव केला असता, कौतुक केलं असतं की ह्या माणसाची तळमळ बघा. म्हणजे हे मराठी रक्त, म्हणजे हे कसलं मराठी रक्त, कुठे चाललंय ते मराठी रक्त. असो, मला काही घेणं देणं नाही, मी माझं चालू ठेवतो. कारण ही आपली माझी समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम जी मी जसं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते CSR, तशी ही मी माझी स्वतःच करून घेतलेल्या, म्हणजे अक्षरशः लष्कराच्या भाकऱ्या भाजतोय. याला मी IS इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, ISR. असो, तर याच्या अंतर्गत जे आपल्याकडे बहुसंख्य मराठी समभाग गुंतवणूकदार जे स्वतः राकेश झुंझुनवाला, वॉरन बफेट, केडिया सगळे समजतात, त्यांना पकडून आता मी हे सांगतोय. एक मी बघितलं, अरे या आस्थापनेत प्रमोटरचं होल्डिंग 0 आहे. म्हणजे माझ्याशी एवढ्या तावाने भांडतात. त्यांना विचारलं, तुम्हाला माहिती आहे का भारतात किती आस्थापनेमध्ये 0 म्हणजे प्रमोटरचं होल्डिंग 0? नाही माहित. ऐका, यादी बरीच आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 ही तर आत्ता अशी काढलेली आहे. कंटाळा आला मला शेवटी काढून. ऐका, खालील आस्थापनेमध्ये प्रमोटर्स होल्डिंग म्हणजे 0 प्रवर्तक धारक या आस्थापनेमध्ये आहेत. 0 म्हणजे आजच्या मराठीत झिरो, ZERO, आजच्या मराठीत. ITC लिमिटेड, LNT लिमिटेड, HDFC बँक,
ICICI बँक, IDFC बँक, कोफोज लिमिटेड, फेडरल बँक, IEX, रेडिंग्टन, क्रॉम्प्टन ग्रीव्स कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, PB फिनटेक, झोमॅटो म्हणजे त्याचं नवीन नाव इटर्नल, कॅम्स, RBC बँक, सिटी युनियन बँक, डेलिव्हरी, MCX, येस बँक, UTI AMC, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, साऊथ इंडियन बँक. आता स्वतःला म्हणजे झुंझुनवाला वॉरन बफे समजणाऱ्या मराठी समभाग गुंतवणूकदारांना खरं सांगा, हे आपल्याला हे माहित होतं का, की एवढ्या सगळ्या समभागां एवढ्या सगळ्या आस्थापनामध्ये म्हणजे प्रमोटर्सचं होल्डिंग शून्य आहे, हे माहित होतं आपल्याला? मग आता तुम्हाला काय वाटतं, सगळ्या आस्थापना वाईट आहेत, त्यातले तुमच्याकडे नाही आहेत समभाग? अहो, येस बँकेतले तर भारतातल्या 80-90% लोकांकडे येस बँकेचे समभाग आहेत, आणि ते किती रडतायत, रडत खडत चाललेत हे अख्ख्या जगाला माहिती आहे. आता पुढचं महत्वाचे एक एक मुद्दे ऐकत जा. आपल्याला भारतात बहुतांश लोकांकडे इन्फोसिसचा समभाग आहे. का घेतला, कोणी घेतला, कधी घेतला हे मला नाही सांगायचं. माझ्याकडे पण होते, पण जेव्हा मला जाणवलं की तो समभाग काहीच देत नाहीये किंवा असाच चाललाय सरळ मार्गी, कारण माझी समभाग गुंतवणुकीत माझं ध्येय आहे हायएस्ट ROI मिळवायचं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे मी असं कधी 6-8 वर्ष 10 वर्ष झाली समभाग काहीच तुम्हाला परतावा देत नाही तर मी शांतपणे झोपत नाही. माझ्याकडे मग आहेत बाकीची हत्यारं, रिशफलिंग, लॉस बुकिंग, प्रॉफिट बुकिंग वगैरे. असो, तर आजच्या स्वतःला समजणाऱ्या राकेश झुनझुनवाला, वॉरन बफे समजणाऱ्या मराठी समभाग गुंतवणूकदारांनो, इन्फोसिस मध्ये प्रमोटर्स होल्डिंग किती आहे सांगा? ठीक आहे, गुगलमध्ये बघा, कुठेही बघा, तुम्हाला सांगतो. आजच्या घडीला 14.52% आहे. फक्त त्याच प्रकारातल्या TCS कडे प्रमोटरचं होल्डिंग 71.77% आहे. HCL टेकचं 60.82% आहे. माहित होतं आपल्याला? नव्हतं माहित. मग आपण का स्वतःला कुठेतरी गुगलमध्ये वाचलं प्रमोटर्स होल्डिंग 0 हे अतिशय वाईट असतं? कोण म्हणाला तुम्हाला? त्याच्यानंतर आता आपण हे जे कोणी राकेश झुनझुनवाला अथवा वॉरन बफे समजणारे गुंतवणूकदार, समभाग गुंतवणूकदारांनो, आपण फक्त प्रमोटर होल्डिंग पाहता, पण प्रमोटरने किती टक्के शेअर्स गहाण ठेवलेत, ज्याला प्लेज म्हणतात आजच्या मराठीत, प्लेज किती शेअर्स केलेत? एका विद्वान मराठी मुलाने तर लिहिले की समभाग म्हणू नका, शेअर्स म्हणा, मराठी आडनाव. आता मी हसू का रडू हेही मला कळालं नाही, आणि हसू इंग्रजीत का मराठीत हेही मला कळालं नाही. असो, त्यांनी किती टक्के शेअर्स समभाग गहाण ठेवलेत हे आपण कधी पाहिलंय? हे सगळं मी नाही सांगणार, तुम्ही शोधा, म्हणजे सापडेल, तुमचा अभ्यास होईल. तुम्हाला एक गोष्ट कुठेतरी वाचली आणि मग जगभर सांगणार मी केवढा अभ्यास करतो माहितीये, मी काल काय वाचलं, PE झालं, मी आता सगळं PEच लावतो सगळ्यांना. हे असं चुकीचं आहे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. त्याच्यानंतर कुठल्या आस्थापनेवर किती कर्ज आहे कधी पाहिलंय तुम्ही? नाही. एक महत्वाची मोठी आस्थापना आहे. ही आस्थापना त्यांच्या समभाग
समभाग धारकांना दरवर्षी मोठा डिव्हिडंड देते. कशी देते हे मला माहिती आहे. त्या आस्थापनेचे डेट आजच्या घडीला 11,169 करोड आणि त्याचं डेटचं सर्व्हिसिंग करायला त्यांच्याकडे कॅश एंड फक्त 175 करोड. त्यांना कसं काय एवढं डेट मिळतं मला नाही कळलं. 11,169 करोड डेट आहे, मग कशाला तुम्ही डिव्हिडंड वाटता? म्हणजे कर्ज काढून उत्सव साजरा करतात. त्यांचीच दुसरी डेट 85,065 आणि कॅश एंड 7,840. नाही म्हणजे भरपूर कमी आहे. आणि दुसऱ्या आस्थापनेचा डेट इक्विटी रेशो 2.12. एवढं तरी आपल्याला माहिती आहे की डेट इक्विटी रेशो शक्यतो 1च्या खाली असलेला केव्हाही चांगला. कंपनी ही खूप मजबूत असते. आता आपण कधी पाहिलंय म्हणजे Q1, Q2, Q3, Q4 हे सगळे जेव्हा त्यांचे बाहेर येतात सगळे आकडेवारी, तर कधी पाहिलंय तुम्ही की प्रमोटर्स शेअर होल्डिंग कमी होतंय का वाढतंय का? नाही पाहिलंय. त्याच्यानंतर ती आस्थापना NCLT मध्ये गेलीये का, आहे का, हे कधी पाहता का? त्याच्यानंतर एखादी NCLT मधली आस्थापना जर काही तरुण की इन्व्हेस्टर्सनी स्वतःचे करोडो रुपये घालून त्या आस्थापनेला NCLT मधून बाहेर काढून ती आस्थापना हळूहळू तोट्यातून नफ्यात आणली आहे आणि आणत आहेत, हे तुम्हाला कधी जाणवतं का? नाही जाणवत. काही झालं की फक्त अरे उसके बाद 0 है प्रमोटर होल्डिंग. तो ITC क्यों लिया आपने, LNT क्यों लिया, HDFC बैंक क्यों लिया, ICICI बैंक क्यों लिया? नाही वो अलग आहे. एका ग्रस्ताने माझ्यावर दादागिरी करून मलाच सांगितलं, त्या ग्रस्ताला अजून मिशी पण नाही फुटली, दाढी पण नाही फुटली. म्हणजे काय बोलणार हो. म्हणजे मला ना खरंच वाईट वाटतं. एक तर स्वतः एखादा माणूस जर एवढा तळमळीने सांगतोय ना, ते आधी वाचा ना, स्वतः वाचा, स्वतः अवलोकन करा, स्वतः विश्लेषण करा, मग दुसऱ्याला बोला. आणि कोणाला बोलताय? तुमच्यापेक्षा वयाने 4 पटीने जास्त असलेल्या ग्रहस्थाला, 3 पटीने जास्त असलेल्या ग्रहस्थाला, आणि जो तळमळीने सांगतो. मी काही वाईट कधी शिकवलेलं नाही किंवा चुकीचं कधी शिकवलेलं नाही, किंवा प्रत्येक गोष्टीत पैसे द्या, पैसे द्या, पैसा द्या, पैसा दो, मेरा ये ज्वाइन करो, मेरा वो ग्रुप ज्वाइन करो, मेरा ये ग्रुप ज्वाइन करो, मेरा वो ग्रुप ज्वाइन करो, असं कधीच सांगत नाही. आणि मला आत्ता सांगायला आनंद होतो कारण थोडंसं माझं माऊस अंगावरचं वाढलं. ह्याच्या आधी एक जो व्हिडिओ टाकलाय सेवानिवृत्तीच्या, आत्ता टाकलेला आहे काही तासांपूर्वीच, ज्याचं इंग्रजीमध्ये पोस्ट रिटायरमेंट इन्कम आणि किंवा मराठी निवृत्तीनंतरील उत्पन्न. तर तो व्हिडिओ पाहून एका ग्रहस्थानी, म्हणजे मला खूप आनंद वाटला की त्यांनी चक्क लिहिलंय, तुमच्या अभ्यासासमोर आम्ही कचरा आहोत हे मला समजतंय. गुरुजी, मी व्हिडिओ बघून शिकतोय, तुमची मोहीम चालू ठेवा. आणि मला आनंद काय वाटला की त्यांनी मला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली. कसं आहे ना, अशी प्रार्थना अनेकांनी केली तर ईश्वर देईल सुद्धा जास्त आयुष्य मला, कारण मी कधीच काही वाईट करत नाहीये. असो, मी माझी लाल करायला जातच नाही, कारण करून फायदाच नाहीये. आणि इथे मी जे करतो याचं कोणालाही, असे काही क्वचितच कधीतरी लोक भेटतात की ज्यांना माझा फायदा होतो. खरं तुम्ही स्वतः विचार करा, कारण मला तर कोणी अशी उत्तरं देतच नाहीत. म्हणजे मी जेव्हा विचारतो, जेव्हा प्रूफ माझ्या स्टेटसवर टाकत असतो की हे बघा
आज हा समभाग एवढ्या टक्क्यांनी वाढला एका दिवसात, किंवा हा समभाग एका वर्षात एवढ्या टक्क्यांनी वाढला, 6 महिन्यात एवढ्या टक्क्यांनी वाढला, 5 वर्षात 800% वाढला. खाली लिहित असतो की तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यात, म्हणजे त्यांचं वय असतं 60, 70, 80, कधीतरी तुम्ही कुठलीही गुंतवणूक केली त्याच्यातून तुम्हाला एवढा परतावा मिळालाय? तुम्हाला कळतंय का? मगाशी जेव्हा मी निवृत्तीनंतरच्या मध्ये काही उदाहरणं दिलेत, अहो 5 वर्षात 900%, 10 वर्षात 2000 का 20 वर्षात 2000 का 15 वर्षात 2000% असे मिळाले आहेत समभागांवर. तर हे तुम्हाला कधी मिळालेत का हे स्वतः बघा. का नाही मिळत हे मी तुम्हाला हे दाखवून देतोय. आणि सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, मला मला दूरध्वनी करून किंवा मला व्हॉट्सअपवर असा संदेश नका पाठवू. आम्ही काय करू, आम्ही कुठून सुरुवात करू? मी 1988-89ला सुरुवात केली. स्वतःला मला आवड होती, स्वतःला गरज होती, मला पैसा कमवायचा होता, म्हणजे इतर उत्पन्न. म्हणून मी तेव्हा गुगल नसताना, यूट्यूब नसताना, बाकी काही नसताना, इंस्टाग्राम, पोस्टग्राम, टेलिग्राम आणि हे काही नसताना सुरू केलं. आता तर उलट किती सोपं आहे. आणि माझे 200, अंदाजे 150-200 व्हिडिओ आहेत, पहा ना. तुम्हाला वेळ नसेल तर एक सेक्रेटरी ठेवा, आम्हाला शिकवा. हे म्हणजे असं झालं, अचानक उठायचं, सचिन तेंडुलकरला सांगायचं मला ताबडतोब शिकवा, मला उद्या IPL मध्ये नीता अंबानी ताईंनी बोलवलंय, मला लगेच शिकवा, मला लगेच. कसं होणार? स्वतः सगळं. आता मी काय बोलू, मी याच्यात म्हणजे माझं बोलणं खुंटत चाललेलं आहे. तरी माझा हा खूप मी प्रयत्न करतोय सगळं काढून द्यायचं. तुम्ही खरं सांगा, एवढ्या आस्थापनेचं 0 प्रमोटर्स किंवा प्रवर्तकांकडे 0 समभाग आहेत, माहित होतं का आपल्याला? ते फालतू उत्तर देणं बंद करा. त्या बालिश कोणीतरी मला दिलेला, ज्याला मिशी नाही फुटली, ते वेगळे आहेत. काय वेगळे आहेत? पब्लिक लिस्टेड कंपनी आहे, नियम सगळ्यांना तेच असतात. हे म्हणजे असं झालं, आमदार नामदार खासदार सीट बेल्ट लावत नाहीत, पोलीस हेल्मेट घालत नाही, कुठे त्यांना नियम वेगळे आहेत? नाही वेगळे आहेत. तेव्हा आदरणीय, माननीय, वंदनीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, कृपया माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. आत्ता मला मगाशी एका कोल्हापूरहून ग्रहस्थांचा फोन आला की त्यांनी आज माझा व्हिडिओ बघितला, आज का काल माहीत नाही, पण हा त्यांच्यापर्यंत कसा पोचला? कारण यूट्यूबला कळतं की ह्या ग्रहस्थांचे व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या अथवा सबस्क्रायबरची संख्या थोडी थोडी वाढत चालली, म्हणून ते अजून अनेकांच्या स्क्रीनवर माझे व्हिडिओ पाठवतात. तर मला ते तरी, कारण मला माहिती पसरवायची लोकांकडे, कारण निरक्षर साक्षरतेचं गुंतवणूकदार साक्षरतेचं प्रमाण महाराष्ट्र राज्यात खूप कमी आहे, म्हणजे नगण्य आहे, नगण्य. हे आत्ता मी उदाहरण दाखवून दिलं, 0 प्रवर्तक. आणि आपल्याकडे जे काही स्वतःला हे सगळे समजतात, वॉरन बफे वगैरे, ते एक कुठलं तरी वाचतात PE, मग प्रत्येक आस्थापनेला PE लावतात, EPS मग EPS लावतात, डेट इक्विटी मग डेट इक्विटी, असे अनेक गोष्टी असतात. आत्ताच मी दाखवलं, तुम्ही या गोष्टी पाहता का? मी तर इन्फोसिस मधून बाहेर पडलो.
तुम्ही बघा त्यांचं गेल्या 4-5 वर्षात काय दिलंय त्यांनी. तेव्हा असेच व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर माफ करा, कारण माझा प्रयत्न तर अतिशय चांगला असतो. तेव्हा पुन्हा भेटूया. जय हिंद, जय हो.